बदलापूर शहर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. इतकंच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील याच बदलापूरच्या पवित्र धर्तीवरती शिवजयंती साजरी केली होती. काल परवाचं छोटंसं खेड आज शहर म्हणून नावारूपाला आलंय. जर आपण पाहिलं तर बदलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढती आहे. महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून बदलापूरला संबोधलं जातं. या बदलापूरच्या विकास कामात अनेक दिग्गज जे नेते असतील त्यांचा सहभाग आहे. आज आपण एका अशाच दिग्गज नेत्याशी बोलणार आहोत. आपल्याशी बोलण्यासाठी असणारे काँग्रेस शहर अध्यक्ष संजय जाधव. खरं तर त्यांचं योगदान बदलापूर शहरासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि याच विषयी दिलखुलास गप्पांमध्ये आपल्याशी बोलण्यासाठी संजय जाधव असणार आहेत. सर, स्वागत आहे ठळक वार्तामध्ये. काय सांगाल, कसं होतं नेमकं बालपण? बालपण आमचं एकत्रित कुटुंब असल्यामुळे आम्ही 3 भावंड 3 बहिणी असा आमचा परिवार होता आणि माझा जन्म मूळचा हा अंबरनाथचा. त्यामुळे अंबरनाथमध्येच शालेय शिक्षण झालं. नंतर त्याच ठिकाणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग साधारण 90च्या सुमारास मी बदलापूरमध्ये स्थायिक झालो आणि बदलापूरमध्ये स्थायिक झाल्यानंतर बदलापूर शहर त्यावेळेस म्हणजे असं एखादं खेडेगावाचं वाटायचं. काही सुविधा नव्हत्या. अगदी 1-1 तासाच्या अंतरावर साधारण समजा ट्रेन्स यायच्या. ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी होती आणि म्हणजे असं खेड्यासारखंच गाव होतं. आज जे शहर दिसते ते त्यावेळेस 90-95च्या काळामध्ये एवढं काही नव्हतं. परंतु मग इथे स्थायिक झाल्यानंतर इथे व्यवसाय चालू केला. व्यवसायाच्या माध्यमातून बांधकाम व्यवसाय चालू केला. माझी एक फर्म आहे, आर्किटेक्ट फर्म. त्या आर्किटेक्ट फर्मचा व्यवसाय चालू केला आणि छोटी छोटी कामं या शहरामध्ये करायला सुरुवात केली. त्या माध्यमातून राजकारणात एंट्री कधी झाली? शाळेमध्ये असं वाटलं होतं की राजकारणात आपण अग्रेसिव्ह व्हाल किंवा ऍक्टिव्ह व्हाल असं वाटलं होतं? शाळेत असं वाटलं नव्हतं, परंतु कॉलेज लाईफमध्ये असं वाटत होतं की त्यावेळेस म्हणजे की आपण काहीतरी अशी लिडरशिप घ्यावी, काहीतरी तरुणांमध्ये एक नवीन काहीतरी प्रेरणा आपण बनावं, तरुणांसाठी एखादं मोटिवेशन आपण राहावं असं नेहमी वाटायचं. कॉलेज जीवनामध्ये तेवढं वाटायचं. एखादा किस्सा असा कॉलेजमधला? कॉलेजमधले किस्से तसे भयंकर आहेत, परंतु सांगायचं म्हणजे की माझं वक्तृत्व चांगलं होतं त्या काळापासून. त्यामुळे कॉलेजमधले आपण जे होस्टिंगचं काम असायचं ते मी बऱ्याचशा वेळ मीच करायचो कॉलेजमध्ये. एक तर आवाज चांगला असल्यामुळे, वक्तृत्व चांगलं असल्यामुळे कॉलेजचे आमचे सर लोक मला चान्स द्यायचे की बाबा नाही तू हे केलं, अँकरिंग केलं पाहिजे. म्हणजे बोलण्याची सवयी पूर्वीपासूनच मला असल्यामुळे एक चांगलं वक्तृत्व त्या माध्यमातून माझ्यामध्ये तयार झालं. आपण पाहतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा मोड येतो की आपण लग्न करून एक जबाबदारी घेतो. तर तुमच्या आयुष्यात तो मोड कसा आला होता? आणि म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. तर तुमच्यासोबत असं कितीपर्यंत झालं, काय सांगा? निश्चितपणे म्हणजे माझ्या यशाच्या मागे सर्वप्रथम माझी आई आणि नंतर माझी पत्नी यांचा बहुमोल असं हातभार माझ्या या यशामध्ये आहे. आणि माझं सगळ्यात म्हणजे माझं ज्याला म्हणतो रीड की हड्डी तो माझा कुटुंबातला आमचा मोठा भाऊ. याचं मला अतिशय चांगलं सहकार्य लाभलं. मला नेहमी तो माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी माझ्या पाठीशी तो खंबीरपणे उभा असायचा. मला खरी जी म्हणाल तुम्ही की आज मी जे घडलोय ते त्याच्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे एक माझे वडील लवकरच वारले. म्हणजे साधारण मी 10वीला असतानाच वडील वारले होते. त्यामुळे वडिलांचा तेवढा सहभाग मला मिळाला नाही किंवा सहवास तेवढा मला मिळाला नाही. परंतु भावाने त्याची कुठेही आम्हाला कमतरता जाणवू दिली नाही. अख्खं कुटुंब आमच्या मोठ्या भावाने चांगल्या तऱ्हेने सांभाळलं आणि आमच्या सगळ्या घरातल्या आमच्या सगळ्या भावंडांना त्यांनी चांगलं शिक्षित उच्च शिक्षित केलं. खरं तर कुठलाही राजकीय वारसा नसताना तुम्ही राजकारणात एंट्री करतात आणि काँग्रेस पक्षच हा आपण का निवडला? काँग्रेसची अशी कोणती विचारधारा तुम्हाला वाटलं की या पक्षात आपण आलं पाहिजे? आपल्या माहितीसाठी सांगतो की काँग्रेस मी या शहरात आल्यानंतर नाही तर मी जेव्हा अंबरनाथला राहत होतो तेव्हापासून मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून काम करायचो. काँग्रेसची आयडिओलॉजी, काँग्रेसची विचारसरणी, काँग्रेसची ध्येय धोरणे
ही मला म्हणजे शालेय जीवनापासून कॉलेजच्या जीवनापासूनच मला आकर्षित करत होती. त्यामुळे मी निश्चितपणे इंदिरा गांधींची भाषणं ऐकलेली, राजीव गांधींची भाषणं ऐकलेली आहेत. त्यामुळे मी हा एक गांधी कुटुंबाकडे आणि काँग्रेस पक्षाकडे माझ्या कॉलेज लाईफपासूनच मी आकर्षित झालेलो आहे. आणि आपण बघितलं की या देशाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये सगळ्यात मोलाचं योगदान कुठल्या पक्षाचं असेल ते काँग्रेस पक्षाचं आहे. आणि काँग्रेस पक्षाचं काम हे तळागाळापर्यंत पोचलेलं आहे, गोरगरिबांपर्यंत पोचलेलं आहे. आपण त्यावेळेस बघितलं असेल, देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू, तिथून हा वारसा गांधी कुटुंबाचा चालत आलेला आहे. आणि आपण बघितलं की फाळणीनंतर पाकिस्तान भारत असं जेव्हा वेगळे झाले त्यानंतर आपल्या देशामध्ये प्रचंड गरिबी होती, परंतु गरिबी हटावचा नारा इंदिराजींनी सर्वात प्रथम दिला आणि त्यात यशस्वी पण झाल्या. आपण बघितलं की गरिबांपर्यंत केंद्राच्या जेवढ्या स्कीम्स होत्या त्या सगळ्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत होत्या. आणि तेव्हाच एक अशी मनधरणी माझी स्वतःची मी करून घेतली होती की कुठल्या पक्षासाठी काम करेन तर फक्त काँग्रेससाठी काम करेन. मी सुरुवातीपासून काँग्रेसचं आहे. मी कधी कुठल्या पक्षाचा कधी विचार केला नाही आणि करणारही नाही, भविष्यातही करणार नाही. त्यामुळे माझी म्हणाल ना तर माझ्या रक्तात सुद्धा काँग्रेस आहे, माझ्या कुटुंबियाच्या रक्तात सुद्धा म्हणाल तर काँग्रेस आहे. मी प्युअर काँग्रेसी आहे. त्यामुळे मी कधी कुठल्या पक्षाच्या ह्याच्याबद्दल कधी विचारही केला नाही आणि करूही शकणार नाही, कारण त्यांची आयडिओलॉजी आणि माझ्या पक्षाची आयडिओलॉजी कधीच मॅच होणार नाही. नक्कीच. काँग्रेसवर असे आरोपही केले जातात की काँग्रेस घराणेशाहीचा सपोर्ट करते. तर खरंच असं होतं की एक गांधी कुटुंब आहे आणि त्यांचाच वारसा कुठेतरी पुढे चालतो आणि बाकीच्यांना डावललं जातं. तर यावरती तुमचं काय मत असेल? सर्वप्रथम मी हे जे आरोप आहेत हे मी खोडतो या ठिकाणी तुमचे, कारण आज लक्षात घ्या, ज्या बीजेपीने घराणेशाहीचा आरोप केला त्यांनी त्यांचा इतिहास आता तपासून बघायला घ्या. 2014 पूर्वी जेव्हा त्यांनी सांगितलं की काँग्रेस घराणेशाहीचा पक्ष आहे, गांधी घराण्याशिवाय पक्षाचं काही चालत नाही आणि घरातल्या नेत्यांनाच तिकीट दिली जातात. आता तुमच्या पक्षात काय चाललंय? तुमच्या पक्षात काय चाललेलं आहे मला सांगा. निश्चितपणे तुमच्या कुटुंबामध्ये बाप खासदार, बायको आमदार किंवा मुलगा आमदार किंवा बायको जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा नगराध्यक्ष किंवा महापौर हे आहेत ना तुमच्या ह्याच्याकडे पण. मग तुम्ही कशाला दुसऱ्या पक्षावर आरोप करता? तुम्हाला आरोप करण्याचा पहिलं म्हणजे हक्कच नाही. पहिले आपली जेव्हा तुम्ही काँग्रेसवर अशा प्रकारचे आरोप करता तेव्हा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा. तुमच्या पक्षामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, त्यांचा मुलगा खासदार, यांना अधिकार आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री, यांचा मुलगा BCCIचा सेक्रेटरी, यांना अधिकार आहे या लोकांना. गोपीनाथ मुंडेंची मुलगी पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, हे काही घराणेशाही नाहीत, या दिसत नाहीत त्यांना घराणेशाही. असे असंख्य आहेत. मी थोडेफार नाव सांगतो, लांब जायची गरज नाही. माझ्या या बदलापूरमध्ये नाहीत का? एका कुटुंबात 7-7, 8-8 नगरसेवक घरातलेच होतात. कशासाठी काय होतात आणि का होतात तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही? एकाच फॅमिलीचे किती नगरसेवक व्हायचे, ही पण काय मर्यादा आहे? याचा अभ्यास पहिला या आमच्यावर आरोप करणाऱ्या या पक्षांनी करावा की तुम्ही जेव्हा काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करता तेव्हा जेव्हा एक बोट तुम्ही काँग्रेसकडे दाखवता तेव्हा 4 बोटही तुमच्याकडे, ही पण लक्षात घ्या. नक्कीच. बदलापूरच्या विकासाबद्दल बोलूयात. खरं तर बदलापूर शहर जे आहे ते झपाट्याने वाढते. जसं की सांगितलं की काल परवाचं छोटंसं खेडं आता महाराष्ट्राची 4थी मुंबई म्हणून उदयास आले. तर बदलापूरच्या विकासाबद्दल काय वाटतं की 76 वर्षानंतर देखील आपण रस्त्यांसाठी, पाण्यासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी संघर्ष करताना पाहतोय. तर वाटतंय बदलापूर शहराचा विकास खरंच होतोय? नाही, निश्चितपणे ज्या शहरामध्ये ना जेवढं शहर हे झपाट्याने वाढत असतं, आज या बदलापूर शहराकडे 4थी मुंबई म्हणून बघितलं जाते. खरं सांगायचं म्हणजे मध्यमवर्गीयांचा लोंढा हा मुंबईपासून बदलापूरपर्यंत येतो. याचं कारणच आहे की झपाट्याने वाढणारं आपलं शहर आहे. परंतु या शहरामध्ये असलेल्या मूलभूत सुविधा, जसं तुम्ही सांगितलं रस्ते, ठीक आहे, रस्ते काहीशा प्रमाणात खूप चांगले झालेले आहेत, नो डाऊट. मी साधारण सांगेन की त्यांना चांगले रस्ते आपल्या शहरामध्ये आज बघायला मिळतात.
परंतु पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. कारण आपल्या या शहरामध्ये आपल्याला शहरातनं जात असलेली आपली उल्हास नदी, त्याच्यावर असलेलं आपलं बारवी धरण, या धरणातलं पाणी आपल्या बदलापूरकरांना फार कमी मिळतं आणि आपल्यापेक्षा आपल्या बाजूला असलेल्या आजूबाजूच्या शहरांना याचा जातो. म्हणजे झपाट्याने वाढणारं शहर. म्हणजे मी सांगतो, मी जेव्हा शहरामध्ये आलो त्यावेळेस या शहरातली लोकसंख्या साधारण असेल किती 20-25 हजाराची असेल आणि आज ती 4.5-5 लाख ही लोकसंख्या झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे पाण्याचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे आणि ह्या ज्वलंत प्रश्नावर इथले स्थानिक नेते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. म्हणजे खूप मोठे जुमलेबाजी या स्थानिक लोकांनी या ठिकाणी केलेली आहे. बदलापूरकरांशी हे खेळलेले आहेत. बदलापूरकरांच्या मनाशी ही लोक खेळत आहेत की त्यांना खोटी आश्वासने देतात की तुम्हाला 24 तास पाणी मिळेल. हे काही नाही. प्रचंड प्रमाणात फसवेगिरी या पाण्याच्या बाबतीत या शहरात झाले. हा माझा प्रामुख्याने त्यांच्यावर आरोप आहे. 50 वर्षाचं नियोजन म्हणे आम्ही करून ठेवले पाण्याचं. कुठलं नियोजन हो? सगळं कागदावरच नियोजन आहे. हा काय पाणी आज माझ्या सुद्धा स्वतःच्या मी राहतो त्या घरात सुद्धा 10 मिनिटापेक्षा जास्त पाणी येत नाही. मग कशाला तुम्ही अशी खोटेबाजी प्रसिद्धी करता? हा सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न पाणी आहे. लाईटच्या बंद संदर्भातला पण मी सांगेन तुम्हाला की विजेची पण प्रचंड समस्या या ठिकाणी आहे आणि ह्या समस्या जेव्हा शहर वाढतो तेव्हा हे त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे स्थानिक नेतृत्व असेल यांच्याकडे सत्ता आहे ना. नगरपालिका यांच्या ताब्यात गेली 20-25 वर्ष ताब्यात, आमदार खासदार यांचे सगळे यांचं. मग आमचा बदलापूरच हा उपेक्षित भाग का? आमच्या बदलापूरकरांना या सगळ्या समस्यांना सामोरं का जावं लागतं? मग यावेळी प्रश्न असा पडतो की बदलापूरचं पाणी नेमकं अडतंय कुठं? कोण नेमकं यामध्ये जबाबदार आहे? पाणी आणण्यापेक्षा मी म्हणेल की पाण्याच्या ज्या योजना जेव्हा आपल्याला शहर वाढतोय तर ह्याच्यामध्ये आपण पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे नियोजन केलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी MGP वर ढकलून चालत नाही. आपले राज्यकर्ते सुद्धा आपण त्यामध्ये आपली असलेली उदासीन भूमिका याच्यामुळे आपण खरं आपलं घोडं अडलंय. आपण आपल्याकडे असलेला कॅचमेंट एरिया, या कॅचमेंट एरियामध्ये जर तुम्ही नवीन धरणांची निर्मिती केली, पाण्याचं नियोजन तुम्ही केलं तर ऑटोमॅटिकली पाण्याचा प्रश्न सुटण्यासारखा आहे. 8-10 टाक्या कुठल्या तरी एरियामध्ये इकडे तिकडे बांधून त्या टाक्यांमध्ये पाणीच येत नसेल हो तर त्या टाक्या बांधून फायदा काय? पहिलं त्या पाण्याचं नियोजन करा की ते पाणी आलं पाहिजे आणि त्या पाणी आल्यानंतर ते पाणी त्या टाकीत गेलं पाहिजे आणि टाकीत गेलेलं पाणी ते घरापर्यंत पोहोचलं पाहिजे, नागरिकांच्या नळापर्यंत पोहोचलं पाहिजे. याचं नियोजन करावं. नुसते कागदावरच सांगतात अमृत योजनेखाली ही टाकी बांधली, ह्या टाकीचं भूमिपूजन झालंय, त्या टाकीचं नियोजन. अरे कसल्या टाक्या बांधतायत? पहिलं पाणी त्या टाकीत जाण्यासाठी पाणी तर आणा. त्या पाण्याचं पहिलं नियोजन करा. नुसती खोटी आश्वासनं द्यायची, भूल तापा मारायच्या, लोकांना फसवत राहायचं, हाच धंदा या लोकांनी गेली 25-30 वर्ष चालवलेला आहे. म्हणून या जे इथले लोकप्रतिनिधी आहेत ना, हे जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देण्यापेक्षा यांना इव्हेंट करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. हे इव्हेंटमधले राजकारणी आहेत. बदलापूर शहरातले राजकारणी जर म्हणाल ना ते इव्हेंटवाले राजकारणी आहेत असं माझा स्पष्ट आरोप आहे. नक्कीच. जर आपण पाहिलं तर 2020 मध्ये नगर परिषदेकडे 200 कोटीचा FD होता, परंतु तेच चार वर्षानंतर जर आपण पाहिलं तर स्वतः नगर परिषद जी आहे ती कर्जबाजारी आहे आणि भ्रष्टाचाराचे देखील आरोप झाले होते कोविड काळामध्ये. तर वाटतं कुठेतरी जबाबदार नगर परिषदच आहे असं या सगळ्या गोष्टी? निश्चितपणे. मी हा कोविडच्या काळामध्ये झालेला 650 कोटी रुपयाचा घोटाळा काढला ना, या घोटाळ्याचा जर SIT मार्फत खरोखर तपास जर झाला ना तर या राजकारण्यांना इथले जे नेते स्वतःला नेते म्हणून मिरवतात ना, यांना शहरामध्ये मिरवताना तोंड लपवायची वेळ येईल अशा परिस्थिती आहे. कारण हा भ्रष्टाचार फक्त पालिकेच्या प्रशासनाचा नाहीये, हा सामूहिक झालेला भ्रष्टाचार आहे. लक्षात घ्या. याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचाही सहभाग आहे. मी मुळापासून सुरुवातीपासून सांगतोय याची SIT चौकशी केली पाहिजे. निश्चितपणे ही मागणी आहे प्रलंबित. परंतु सध्या काय सत्ता त्यांची आहे, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे, त्यामुळे ते प्रकरण दाबून ठेवलेलं आहे. आमचं मी मागणी केलेली आहे, आमच्या नेत्यांनी मागणी केलेली आहे की SIT स्थापन करा आणि त्याची चौकशी होऊन द्या. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. परंतु हे काही करणार नाही, काही सत्तेवरही बसेल. पण ज्या वेळेस पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल परत हे प्रकरण मी उकरून काढेल आणि निश्चितपणे याच्यामध्ये असलेल्या सर्व दोषींना, मग अधिकारी असतील, ठेकेदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांना योग्य त्यावेळी योग्य ती शिक्षा निश्चितपणे होईल. आरोग्याचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती येतो. कारण एकीकडेच आपण पाहिलं तर बदलापूर शहरात ग्रामीण रुग्णालय आहे, दुबे रुग्णालय आहे, परंतु त्यांची अवस्था जर पाहिली तर दयनीयच अशी म्हणता येईल.
तर आरोग्याचा प्रश्न किती महत्वाचा आहे बदलापूरकरांसाठी, कारण आजही आपल्याकडे मुंबईसारखे हॉस्पिटल नाही आहेत आणि इकडच्या रुग्णाला तर मुंबईला स्थलांतरित करायला लागतं आणि त्यामध्येच त्याचा नाहक जीव देखील जातो. तर वाटतं की आरोग्याची समस्या अजूनही बदलापूर शहराला भेसरवते. 100%. मी तर सांगेन 100%. त्या ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती काय आहे ती जाऊन एकदा तुम्ही मीडियानेच बघा. अतिशय दयनीय अशी परिस्थिती तिथे. दुबे हॉस्पिटल जे पालिकेचं आहे तेही तुम्ही बघा. अपुरा स्टाफ, औषध उपचाराची 1-1 तिथे कुठल्या प्रकारचे तुम्ही गेलेले मेडिसिन कधी भेटणार नाहीत, डॉक्टर्स वेळेवर भेटणार नाहीत, तुमचे परिचारिका सत्यान मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. वास्तविक म्हणजे गेली 20, 25 वर्ष सत्ता यांच्याकडे असताना यांनी फक्त गटारा आणि पायवाटांचाच विकास केला, बाकी कुठला विकास केलेला नाही. खरं आज या शहरामध्ये मोठे मोठे कॉलेजेस, मोठे मोठे हॉस्पिटल्स खरे तर उभे राहायला पाहिजे, परंतु या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केला आणि तो नुसता नाहक खर्च केला. काही तर बोगस कामं झाली, वेळोवेळी आपण प्रसार माध्यमाच्या माध्यमांना दाखवलं सुद्धा आणि ते झालं सुद्धा की हे यामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा ही कामच झाली नाहीत, अशा प्रकारचं बरंच झालं. परंतु आज शहराला काय हवंय, तुमचं जेव्हा शहर वाढतोय तेव्हा शहराला काय हवंय तर एक चांगले कॉलेजेस पाहिजे, मेडिकल कॉलेजेस पाहिजे, चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल पाहिजे, कमीत कमी 100-200 खाटांचं हॉस्पिटल आपल्याकडे अद्ययावत स्थितीतलं पाहिजे. आज कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की लोकांना प्रचंड त्रास होतो आणि त्याच्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले. कारण का तर ह्या शहरात ही सुविधा नव्हती आणि सगळा लोंढा जो होता तो मुंबईवर आणि ठाण्यावर होता आणि तिथले हॉस्पिटल सगळे खचाखच भरलेले होते कोविडच्या काळामध्ये. परंतु आपली पालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारे योग्य ती खबरदारी त्या कोविडच्या काळात सुद्धा घेतलेली नाही. वास्तविक मी तर असं म्हणेन की गेली 20 वर्ष हेच आमदार, हेच खासदार, हेच त्यांची सत्ता इथे असताना सुद्धा तुम्ही आपल्या शहरामध्ये एखादं मोठं हॉस्पिटल तर आणा, एक 200-400 बेडचा आणा. यांचा फक्त जो विकास आहे तो कुठे दिसतो, त्या गटार, पायवाट, त्या गार्डन, ते तुमचे जॉगिंग ट्रॅक, कोट्यावधी रुपयाचा चुराडा करतात. तुम्हाला सांगतो कोट्यावधी रुपयाची नासाडी ते चालवलेली आहे आणि हा जनतेच्या कर रूपाने जमा होणाऱ्या पैशाचा आणि शासनाकडनं आणि केंद्र सरकारकडनं येणाऱ्या पैशाच्या निधीचा हे दुरुपयोग करतात. का तर स्वतःचं पोट भरलं पाहिजे, आपण मोठं झालं पाहिजे, परंतु आपल्या शहरामध्ये या सुखसुविधांपासून आपल्याला आणि सर्वसामान्य माणसाला जो टॅक्स पे या शहराचा याला वंचित ठेवण्याचं पाप हे सत्ताधारी करते. त्यामुळे या ज्या बाजूच्या शहरात बघा, बाजूच्या शहरामध्ये आज तुम्हाला हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेज आहेत, चांगल्या दर्जाचे स्टेडियम्स आहेत, चांगल्या ठिकाणचं तुमचं शॉपिंग सेंटर, नाट्यगृह, अशा सगळ्या सुविधा तिथे होतात. मग आपल्या शहरात का नव्हतं? आपल्या शहरामध्ये वेल प्लॅन सिटी, ज्याला आपण बदलापूर शहर म्हणतो, वेल प्लॅन सिटी, या वेल प्लॅन सिटीमध्ये हे नको का? नागरिकांना हे हवे तो एखादं चांगलं नाट्यगृह हवंय, मुलांना खेळण्यासाठी एका प्रशस्त स्टेडियम हवंय. हा, या आपली मुलं खेळण्यासाठी बाहेरच्या शहरात जायला लागतात, ठाणा मुंबईला जावं लागतं. मग आपल्या शहरामध्ये हे व्हायला पाहिजे. आपल्या शहरामध्ये एक चांगलं ज्युपिटर सारखं एखादं मोठं हॉस्पिटल्स व्हायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला ठाणा मुंबईची गरज लागणार नाही. आपल्याकडे मुलांना शिकण्यासाठी, शाळा कॉलेजला जाण्यासाठी एखादं मेडिकल कॉलेज व्हावं, एखादं लॉ कॉलेज व्हावं. हे वाटत नाही या सत्ताधाऱ्यांना. नुसतं फक्त सत्ता उपभोग राहायचं, सत्तेचा उपभोग घ्यायचा, स्वतःचा विकास करायचा आणि जनतेला खोटं विकासाचं गाजर दाखवायचं, असं काम या शहरात गेली 20 वर्ष चाललेले आहे. त्यामुळे या शहरातली जनता सुद्धा यांना खरं कंटाळले. परंतु यांच्याकडे असलेलं ईव्हीएमचं माध्यम आहे ना, या ईव्हीएमच्या माध्यमातून हे लोक स्थानिक लेवलचं इलेक्शन असेल का ते राज्य पातळीवरचं असेल किंवा देश पातळीवर हे जिंकत आलेले. सध्या लोकसभेचे वारे वाहत आहेत आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी बरोबर एक उदयास आले, परंतु महाविकास आघाडीमध्ये पण काही गडबड पाहायला मिळते सीट्सवरनं. तर महाविकास आघाडीचं नेमकं समीकरण काय आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची रणनीती असणार आहे? महाविकास आघाडीचं तुम्ही म्हणाल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास जागा वाटपांचं वाटप झालेलं आहे. एक 2-3 जागांचा तिढा कायम आहे. तो तिढा सुद्धा काय कशामुळे झालाय तेही तुम्हाला मी या ठिकाणी अधोरेखित करतो की मुळात ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आजपर्यंत लढले किंवा अशा ठिकाणावर आमचे मित्रपक्ष दावा करतात, तर हे संपूर्णपणे चुकीचं आहे. की ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षालाच ती सीट गेली पाहिजे. आमचा पक्ष आमच्या मित्र पक्षांच्या कुठल्याही जागांवर दावा करत नाही किंवा आम्ही हक्कही सांगत नाही, कारण आम्हाला माहिती आहे तिथे आमची ताकद नाही. मग हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समजून घेण्याचं काम आहे की जिथे आपली ताकदच नाही ते आपण मागायचेच कशाला.
आज वादाचा मुद्दा जो आहे तो सांगली, भिवंडी आणि मुंबई असे 3 मतदारसंघ जवळपास राहिले. बाकी जवळपास महाविकास आघाडीचे सगळे लोकसभा मतदारसंघाचं वाटप योग्य समन्वयाने झालेले आहे. परंतु या 3 मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मित्र पक्षाने दावा ठोकल्यामुळे प्रश्न निर्माण झाले. सांगलीचा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक संघ असतो, तिथे आमच्या दुसऱ्या मित्र पक्षाने दावा ठोकल्यामुळे वाद झाला. मुंबईचीही तीच परिस्थिती आहे की मुंबईमध्ये 4 लोकसभांमध्ये एकही काँग्रेस लढत नाही. म्हणजे या कोकण रिजन मध्ये असलेले 7 लोकसभा मतदारसंघ, या 7 मध्ये जर समन्वय 3 पक्षांचा ठेवायचा असेल तर 3 पक्षांनी सामंजस्य भूमिका घेऊन 2-2-2-2चा तडजोडीचा प्रस्ताव ठेवला पाहिजे. त्यात जिथे जे लढले ती त्यांनाच दिली पाहिजे, त्याच्यावर आपण क्लेम नाही केला पाहिजे. त्यामुळे हा तेच प्रसंग निर्माण झालेला आहे, हा तिढा निर्माण झालेला आहे. परंतु येणाऱ्या 2-4 दिवसाच्या कालावधीत तो सुद्धा तिढा संपुष्टात येईल. नक्कीच काँग्रेसद्वारे तो भिवंडीचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथे दयानंद चोरगे यांचं नाव आलं जातं. परंतु आपलाच मित्र पक्ष तिथे उमेदवार लढवणार अशी चर्चा सुरू आहे. असं वाटतं की काँग्रेसवरती कुठेतरी अन्याय होतोय? निश्चितपणे, कारण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हा आमच्यावर एक प्रकारचा घाला घालण्याचं काम हे लोक करतायत. आमच्या मतदारसंघावर दावा ठोकतायत, हे चुकीचं आहे. आम्ही तुमच्या मतदारसंघावर कुठल्याही, तुम्ही जेवढे आज महाराष्ट्रातले मतदारसंघ मागितलेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी, तेवढे मतदारसंघ आम्ही सामोपचाराने सोडवलेत ना. तुमच्या कुठल्या मतदारसंघावर आम्ही दावा ठोकलाय का? आम्ही बारामतीवर दावा ठोकलाय का? नाही ना. बारामतीवर जर दावा ठोकला असता आम्ही, तर तुम्हाला कसं वाटलं असतं? तोच न्याय आणि हे आमच्या भिवंडीच्या बाबतीत तुम्ही घ्या की आमच्या भिवंडीवर तुम्ही दावा सांगता, हे चुकीचं आहे. आमचा तिथे कॅन्डिडेट दयानंद चोरगे असतील किंवा सुरेश टावरे असेल किंवा अन्य कोणी असेल, जो काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आज गेले अनेक वर्ष काम करतो, तो आमचा कॅन्डिडेट तिथे असेल, तो मुद्दा नाहीये. परंतु तुम्ही मतदारसंघावर दावा टाकताय, तुमचे दावा सांगताय, हे चुकीचे आहे आणि त्याला आमचा विरोध आहे. कारण हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक असलेला मतदारसंघ आहे. काँग्रेसला मानणारा मतदार या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे आमच्या पक्षश्रेष्ठींकडेही विनंती आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनाही विनंती आहे की तुम्ही या मतदारसंघावरचा दावा तुमचा सोडा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या महाविकास आघाडीमध्ये कुठेही असं वातावरण दूषित होणार नाही, याची खबरदारी आपणही घ्या. कारण नाहीतर या भिवंडी लोकसभा मतदारसंघामधले आमचा मतदार आणि आमचा कार्यकर्ता हा नाराज होईल. पक्षश्रेष्ठींची तुम्ही या संदर्भात चर्चा केली का? त्यांचं यावरती काय मत आहे? कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं या मतदारसंघावरती? पक्षश्रेष्ठींना आम्ही सुरुवातीपासूनच सांगतोय आणि पक्षश्रेष्ठींनी सुद्धा सुरुवातीपासून या मतदारसंघावरचा आमचा असलेला हक्क आमच्या बाजूनेच तेही मांडतायत. परंतु आमची ह्या NCPने दावा केल्यामुळे आमच्या पक्षश्रेष्ठींनाही ते अडचणीचे झालेले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्या लेवलवर ते मांडतायत. परंतु पक्षश्रेष्ठींनी त्याही पेक्षा जास्त त्यांच्यावर दबाव ठेवून हा मतदारसंघ काँग्रेसला कसा मिळेल या दृष्टीने अजून प्रयत्न करणं गरजेचं आहे. भिवंडी मतदारसंघ तुम्हालाच भेटेल असं आश्वासन वाटतं? निश्चितपणे मिळालं पाहिजे, कारण आम्हाला असं वाटतं नाही, ही तमाम भिवंडीकरांची आणि या भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या 21 लाख मतदारांची अपेक्षा आहे की यावेळेस या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला परिवर्तन पाहायला मिळणार आहे. आपल्याला माहिती गेली 10 वर्ष या मतदारसंघामधनं विद्यमान खासदार कपिल पाटील हे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि त्याचाच त्यांच्यावर असलेली पक्षांतर्गत कुरबुरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यावर असलेली नाराजी ही सगळी आपल्याला माहिती आहे. कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये कपिल पाटलांवर प्रचंड नाराजी आहे. मग अशा वेळेस काँग्रेसने जर चांगला ताकदीचा कॅन्डिडेट दिला तर ह्या वेळेस या मतदारसंघात काँग्रेसचा खासदार प्रचंड मताधिक्याने विजय होईल, एवढं निश्चित तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. कारण प्रचंड नाराजी आहे. त्या भिवंडी पूर्व असेल, भिवंडी पश्चिम असेल, भिवंडी ग्रामीण असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, त्या सगळ्या ठिकाणी, इव्हन बदलापूर सुद्धा, बदलापूरमध्ये सध्या विद्यमान खासदारांनी प्रचंड लक्ष दिलेलं आहे. परंतु या बदलापूरकरांना काय काय त्रास झाला आपण बघितलं. आम्ही रेल्वेचं आंदोलन केलं, रेल्वेचं उद्घाटन कशा प्रकारे त्यांनी केलं. आज लोकांना, रेल्वे प्रवाशांना आमच्या किती सामोरं जायला लागते तुम्ही बघताय सगळं. त्यामुळे नुसतं या खासदारांनी नारळ फोडून उद्घाटन करण्याचं काम या 10 वर्षात केलंय. पूर्ण केलेली कामं काही नाहीत या खासदारांची. त्यामुळे पूर्णपणे अपयशी ठरलेला खासदार मी त्याला म्हणेन. भिवंडीची जागा जर तुमच्या मित्रपक्षाला दिली तर तुमची एक मित्रपक्ष म्हणून भूमिका काय असेल की तुम्ही विरोध कराल तर जागेचा? नाही, आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना आमचा निर्णय कालच कळवलेला आहे.
आम्ही विरोध करणार नाही किंवा त्यांच्या विरोधातही काम करणार नाही. आमची तटस्थाची भूमिका राहणार आहे. आम्ही कोणीही त्या याचं काम करणार नाही असं आम्ही जाहीर करून टाकले. म्हणजे आम्ही काँग्रेस पक्षाचंच काम करणार नाही असा एक प्रकारे आम्ही संदेश आमच्या वरिष्ठांना कळवलेला आहे. आम्ही सगळे सामूहिक राजीनामे देण्याच्या मनस्थितीत आहोत. आम्ही कोणीही आमचं काम करणार नाही. काँग्रेस पक्षाचा कॅन्डिडेट असेल, काँग्रेसचा कॅन्डिडेट असेल तर त्याचं काम आम्ही दिवस रात्र करू आणि त्याला निवडून आणण्यासाठी विजयाची पराकाष्ठा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू. बदलापूरच्या तरुणांना, बदलापूरच्या युवकांना काय आवाहन कराल की कशा प्रकारे त्यांनी काँग्रेसकडे आकर्षित झालं पाहिजे? कारण इतकीशी ताकद आता हळूहळू तुम्ही बनवत आहेत, तर काय नेमकं तरुण असतील, महिला असतील, त्यांना काय आवाहन कराल की काँग्रेसच्या येण्याने काय बदल घडणार आहे बदलापूर शहरामध्ये? आज बघा, तुम्हाला निश्चितपणे सांगेन मी की बदलापूरमधला माझा तरुण सुद्धा भरकटला आहे. आज माझा बदलापूरचा तरुण, ज्या तरुणांना 2014 साली या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्यांनी वर्षाला 2 लाख कोटी रोजगार देण्याचं आमिष दाखवलं होतं आणि आमच्या तरुण वर्गाला एक आकर्षित केलं होतं. भाजपाला मतदान करून त्यांनी आकर्षित केलं होतं आणि त्या तरुणांनाही आमचं वाटलं होतं कुठेतरी की आम्हाला निश्चितपणे ठीक आहे, एवढी वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, आता आपण भाजपाला मतदान करू, बघू भाजपा आपल्याला जे आश्वासन दिले ते पूर्ण करतं का बघून. परंतु या ठिकाणी आमच्या तरुण वर्गाची फार मोठी फसवणूक या मोदी सरकारने केलेली आहे. आज तुम्ही बघाल तर शासकीय नोकऱ्या सोडा किंवा तुमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या सोडा, कुठेही असे म्हणजे या लोकांना जॉबलेस करून टाकलेले आहेत. आमच्या तरुणांना फक्त एकच सांगितलं आहे की तुम्ही डिग्र्या घ्या आणि पकोडे बनवा. हा आमच्या पंतप्रधानांचा संदेश आहे, लक्षात घ्या. हे फक्त मन की बात करतात, परंतु मन की बात करताना समोरच्याच्या मनातली बात कुठे समजून घेतो. आज आमचा तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, या सगळ्यांची फार ससे उलपट झालेली आहे. हे लोक म्हणजे महागाईने महिला आमचे त्रस्त आहेत. अतिशय वाढते इंधनांचे दर असतील, ते दर तुम्ही बघा, ते गगनाला भिडलेले आहेत. म्हणजे जे आश्वासनं 2014 साली मोदी सरकारने दिले होते की महागाई आम्ही कंट्रोल करू, या देशातला बेरोजगारीचा प्रश्न आम्ही मार्गी लावू, शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मार्गी लावू, परंतु आज त्या शेतकऱ्याला सुद्धा दर 2-3 महिन्याने आंदोलन करायला लागते. अशी वेळ शेतकऱ्यांवर आलेली. मजूर कामगार वर्गाची परिस्थिती अजून आहे. या देशातला गरीबातला गरीब अतिशय गरीब होत गेलेला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंत होत गेलेला आहे. हे चित्र असं आहे आणि हे भयानक असं चित्र आहे. त्यामुळे त्या तरुण वर्गाचा या भाजपावरचा विश्वास उडालेला आहे. महिला वर्गाचा विश्वास भाजपावरचा उडालेला आहे. शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, मजूर वर्ग, सगळ्यांचा विश्वास भाजपावरचा पूर्ण उडून गेलेला आहे. आणि या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझ्या या तरुणांना आव्हान करेन मी की बाबांनो, तुम्ही जे गेले 10 वर्ष या भूलथापांना बळी पडला, तुम्ही आता बळी पडू नका. तुम्ही यावेळेस आपली सतत विवेकबुद्धी वापरून आपलं जे तुम्ही आज शिक्षण घेतलं या शिक्षणाचा फायदा घ्या आणि तुम्ही यावेळेस काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करा. या देशाचं पंतप्रधान राहुल गांधींना पुन्हा एकदा बनवायचं आहे आपल्याला. राहुल गांधींना पंतप्रधान करा. तुमच्या युवकांचे प्रश्न, असंख्य प्रश्न जे काय ते सगळे राहुल गांधी मार्गी लावतील. भाजपासारखी आम्ही खोटी आश्वासनं देत नाही किंवा जुमलेबाजीही करत नाही, परंतु एवढं निश्चितपणे सांगेल की येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या तरुण वर्गांना, महिला वर्गांना यांचं सक्षमीकरण जर करायचं असेल तर या देशामध्ये काँग्रेसची सत्ता येणं फार गरजेचं आहे. कारण या देशातलं आज वातावरण असं झालं आहे की काँग्रेसशिवाय पर्याय नाही असं वातावरण नाही. ठीक आहे, हे जे सांगतात अबकी बार 400 पार, हे कोणत्या भरोशावर सांगतात? तर आज निव्वळ आणि निव्वळ EVMच्या भरोशावर हे लोक सांगतात. प्रचंड मी जेव्हा ज्या मतदारसंघात, मी आता महाराष्ट्रामधले बरेचशा ठिकाणी जातोय, तुम्हाला माहिती आहे, प्रचंड ठिकाणी बऱ्याचशा मतदारसंघामध्ये भाजपा विरुद्ध तीव्र नांदी, परंतु तिथला कॅन्डिडेट निवडून काय होतो मग हे एक मोठं होईल. ते याचं कारणच ते EVM मशीन आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत भाजपा सरकार या देशात आहे, लोकशाही आणि संविधान दोन्ही धोक्यात आहेत. म्हणून लोकशाही तुम्हाला वाचवायची असेल, संविधान जर टिकवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना या विरुद्ध, भाजपाच्या विरुद्ध आपल्याला मतदान निश्चितपणे करावं लागेल. हे जे म्हणतात ना अबकी बार 400 पार, हे त्यासाठी म्हणताय यांना संविधान बदलायचं आहे. यांच्या एका नेत्याने स्पष्टपणे एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं की आता जर मोदींची 3री टर्म झाली, सत्ता आली तर आम्ही सर्वात प्रथम संविधान बदलू. लक्षात घ्या, म्हणजे हा लोकशाहीवरचा घाला आहे, हे लोकशाहीवरचं संकट आहे. आपल्याला या देशामध्ये लोकशाही टिकवायची, आपल्याला हुकुमशाही नको आहे.
आणि सध्या जे गेले 10 वर्ष आपण भिवंडी असेल किंवा आपलं बाकीचे देशभरातले जेवढे मतदारसंघ असेल तेवढे सगळ्या मतदारसंघ देशात बघा की देशामध्ये आज मोदी आणि शहांची हुकुमशाही सुरू आहे, बरोबर. विकासाचं नुसतं कोंडच नाव दिलेलं आहे, विकास 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 काही नाही. लक्षात ठेवा, यांनी 10 वर्षामध्ये असंख्य सगळे जे आपले काँग्रेसने कमवलेले जेवढे उद्योगधंदे जेवढे प्रॉपर्टीज होते या सगळ्या त्यांनी विकल्यात, सगळ्यांचं खाजगीकरण केलं आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या तरुणांना आपला देश सोडून बाहेरच्या देशात जाऊन नोकऱ्या कराव्या लागल्या अशी वेळ आमच्या तरुणांवर आज आणून ठेवली. त्यामुळे या सगळ्या भूल आपण बसून ह्या तरी वेळेस नागरिकांनी आणि मतदारांनी सावध राहून मतदान करावं एवढंच म्हणजे त्यांना मतदाराला विनंती आहे. गेल्या मागील महिन्यात आपण पाहिलं तर काँग्रेसचे दिग्गज नेते जे आहेत ते बीजेपी मध्ये प्रवेश करतायत. कारण काय नेमकं याला? कुठेतरी ईडीची चौकशीच्या भीतीने की पक्षात असलेल्या अंतर्गत वादामुळे? काय नेमकं कारण? नाही, पक्षात अंतर्गत असलेल्या वादामुळे कोणी सोडून जात नाही. सध्या देशामध्ये ईडी, CBI, इन्कम टॅक्स या 3 यंत्रणांचा भाजपा पुरेपूर वापर करतो आणि कुठेतरी ज्या मतदारसंघामध्ये दिसतंय की या ठिकाणी काँग्रेसचं बलाढ्य असं साम्राज्य आहे, काँग्रेसचा प्रभाव या मतदारसंघात आहे, मग तिथला असलेला प्रभावी नेता, मग त्या प्रभावी नेत्यावर असलेलं काही आरोप हे शोधून काढायचे आणि त्या आरोपामध्ये त्याला अडकवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे. आणि मग ते अशी ईडी आणि इन्कम टॅक्स आणि CBI मागे लावले की तो नेता घाबरून आपला पक्ष बदलतो, आमचा पक्ष सोडतो आणि त्या पक्षात जातो. आज आपण बघितलं की आज दिल्लीसारखा राज्याचा मुख्यमंत्री आज जेलमध्ये जावं लागते. त्याच्यापेक्षा अजून कुठली भयानक परिस्थिती या देशामध्ये येणार आहे माहीत नाही. परंतु ही म्हणजे लोकशाहीची हत्या आहे की अशा प्रकारे जर एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला ईडी उचलते. मला सांगा, भाजपमध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये गेलेले भ्रष्टाचार, ईडी याचे आरोप असलेले लोक जे गेले ते लोक सगळे पावन झाले का? आता भ्रष्टाचारच त्यांच्यावरचे आरोप संपुष्टात आले का? 70,000 कोटीचा तुम्ही चिंचवण घोटाळ्याचा जेव्हा आरोप अजितदादा पवारांवर करता, 2 दिवसांनी अजितदादा पवार अख्खं सगळं त्यांचे आमदार घेऊन त्यांच्या पक्षात गेले. आता कुठे गेले ते अजित पवारांचे आरोप? आता का ना मोदी साहेब जाहीर सभेतनं बोलत NCP सारखा भ्रष्ट पक्ष नाहीये, NCP 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, आता का बोलत नाही मोदी साहेब? हे जनतेने खरं विचारलं पाहिजे ना की आता तुम्ही काय करता, तुमची आता भूमिका काय? महाराष्ट्रातला कृपाशंकर सिंग आमचा एक आमदार, आमचा एक माजी मंत्री, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप या लोकांनी केले. आज त्याला तिकडनं उत्तर प्रदेशमधनं खासदारकीचं तिकीट दिलं. म्हणजे थोडक्यात काय की या लोकांना माहिती आहे की ही ताकदवर नेते मंडळी कॅप्चर करायची, आपल्या पक्षात घ्यायचे, आपल्या पक्षाच्या चिन्हावर त्यांना निवडून आणायचं, मग यांचे सगळे याच्यावरचे आरोप सगळे साफून जातात. या अशा प्रकारचा अजेंडा गेले 10 वर्ष भाजपा या देशामध्ये चालवतोय. हे फार चुकीचं चाललेलं आहे. नक्कीच. तर हे होते संजय जाधव. खरं तर भाजपा देशद्रोही काम करते आणि संविधानाची हत्याच करण्याचं काम करते. हा भिवंडीचा बालेकिल्ला जो आहे तो आमचाच आहे आणि यावरती आमचाच हक्क असला पाहिजे असं मत जे आहे ते संजय जाधव यांनी मांडले. बदलापूर शहराच्या विकास कामासाठी नक्कीच ते यापुढे कार्य करतील असं आश्वासन देखील त्यांनी बदलापूरकरांना दिले. तुर्तास इतकंच. संजय सर, तुम्ही दिलखुलास गप्पांमध्ये आपला अमूल्य वेळ दिला आणि अतिशय सडेतोडपणे आपली उत्तर मांडली त्याबद्दल धन्यवाद.